कुले च्युती भयम, आता पतनाचं भय कुलवानाला. भोगे रोग भयम कुले च्युती भयम, वित्ते लोपाला भयम, संपत्ती वाणाला राजाचं भय आहे. राजाचं भय आहे. हे चार वाटेकरी आहे. तुम्ही समजू नका मी माझ्या माय बापाला एकटा आहे. अरे चौघ टपलेले आहे संपत्तीवर. राजा त्याच्या चत्वारो धनदाया दौ धर्माग्नि नृपतस्कर हा पश्चात जष्ट अवमानेन कुप्पेति त्रय बांधवा. हे चार संपत्तीचे वाटेकरी आहे. धर्म, अग्नी, राजा आणि चोर. मोठा भाऊ धर्म आहे, 2 नंबरचा भाऊ अग्नी आहे, 3 नंबरचा भाऊ राजा आहे, धाकटा चोर आहे. 4 संपत्तीचे वाटेकरी आहे. पण जेव्हा मोठ्याचा अपमान होतो तेव्हा तिघ बदला घेतात. हे लक्षात ठेवा. मोठा कोण? धर्म. ज्या संपत्तीमध्ये अधर्म होतो म्हणजे मोठ्या भावाचा धर्माचा अपमान होतो, ती संपत्ती राजा तरी ताब्यात घेतो. आग तरी लागेल नाही चोरट तरी पडेल. संपत्ती वाणाला राजाचं भय आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपाला भयम शास्त्रे वाद भयम. शास्त्राला वादाचं भय. 2 शास्त्री आले की वादाला सुरुवात. आज याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल. 2 शास्त्री, 2 पुत्री, 2 मिस्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेडे, 2 जावा, 2 आव्हान, 2 बुवा. इथं बरेच बुवा एकत्रित आणले महेंद्र भाऊ. तुम्ही नाही तर बुवा बुवा जमत नाही. हे पूर्वीपासून आहे. अरे कोण म्हणतंय तुम्हाला राम जन्म झाला आणि राम राज्य आलं? अजिबात नाही. पहिला राम जन्म झाला, मग सज्जनाची संघटना केली, मग दुर्जनाचा नायनाट झाला आणि मग राम राज्य आलं. म्हणून संघ शक्तव कलव युगे. कलियुगातली सर्वात मोठी ताकद म्हणजे संघटना असेल. हे लक्षात ठेवा. 5000 वर्षापूर्वीच हे वाक्य आहे. संघ शक्तव कलव युगे. त्याही वेळेला 2 बुवाचं पटत नव्हतं. रामचंद्राच्या वेळेला, रामराव बुवाच्या वेळेचं नाही सांगत. प्रसिद्ध बुवा होते महेंद्र भाऊ. एक वसिष्ठ, विश्वामित्र. अरे एवढं विकोपात गेलं. विश्वामित्राने कितीतरी लेकरं मारली वसिष्ठाची. एवढं दोघांचं वैर. पण हे कट्टर वैरी दोन्ही एका व्यासपीठावर आणून बसवले ते श्रीरामानं. ही क्रांती लक्षात. त्याला म्हणतात सज्जन संघटना. पहिली सज्जनाची. जनक राजा आणि दशरथ व्याही झाले कोणामुळे? श्रीरामामुळे. अयोध्या मिथिला नगर जोडलं कशामुळे? श्रीरामामुळे. विभीषण आणि रामचंद्रजी एकत्रित लंका कुठे अयोध्या कुठे हे जोडायची कामं केली श्रीरामाने. म्हणजे पहिली सज्जनाची संघटना केली, मग रावणासारख्या दुर्जनाचा नायनाट केला आणि मग आलं रामराज्य. आपलं वाढत चाललं. 2 शास्त्री वाद भयम गुणे खलु भयम. गुणवाणाला दुर्जनाचं भय आहे. जे गुणीजन माणसं जागतिक कीर्तीचे गायनाचार्य. हे पहा महेंद्रजी, कितीही गायनाचार्य होऊ द्या जगाच्या पाठीवर, पण आमच्या भारतातले 2 अजरामर झाले चंद्र सूर्य असेपर्यंत. भीमसेनजी जोशी आणि लता दीदी मंगेशकर. टाळ्यात वाजवता का अमर झाले? त्या दोघांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर झाले. हे लक्षात. बाकीच्यांनी गाणं म्हटलं रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना. यांनी ते शब्द गायले, पण संताच्या मुखातले रोपे गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन देह भावहार पला तुझ पाहता विठ्ठल. अमर लक्षात. पण दुर्जनाची भीती असते. ही गुणीजन मंडळी आहे ना जागतिक कीर्तीचे, दुसऱ्याच्या हातून पाणी सुद्धा पित नाही. कोण काय घालून ना आवाज कायमचा बसवल. गुणे खलु भयम. गुणवाणाला दुर्जनाचं भय आहे. गुणे खलु भयम शास्त्रे वाद भयम गुणे खलु भयम काय कृतांता भयम. शरीराला
यमराजाचं भय आहे. पुढे माने दैन्य भयम, मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय आहे. गरीब अवस्थेतून श्रीमंत झालेला बरा, पण श्रीमंती भोगून पुन्हा दरिद्री झाला. मग पहा, नाईलाजानं प्लास्टिकचा तांब्या, जर्मनचं ताट, वय 85चं, हातात काठी, वाकत वाकत येतं दरवाजात उभं राहून, काकी आहे का शी बाकी? मग लोक म्हणतात, ओळखलं काय यांना तुम्ही? नाही हो, हे अमुक गावचं पाटील. हे पाटील? आणि त्यांच्या दरवाजात रोज 10-12 भिकारी लाईनला उभे राहायचे. तेच आमच्या गावात येतं, आहे का शेळी पाकी? हे ऐकल्यावर त्या पाटलाला वाटतं, पांडुरंगा शेवटची भिक्षा, उद्या रोगोर घेतो, एखाद्या उसात जाऊन मरतो पण येणार नाही का? मानानं जीवन जगणाऱ्याला भय आहे दारिद्र्याचं. लक्षात माने भले रिपू भयम, बलवानाला वैर्याचं भय आहे. किती गाजलेला पहिलवान सत्पाल होता दिल्लीचा, तरी महेंद्रजी त्याला कोल्हापूरच्या युवराज पाटलाची भीती होती, त्याची झाली होती. भले रिपू भयम, बलवानाला वैर्याचं भय आहे, मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय आहे. रूपे जराया भय, रूपाला म्हातारपणचं भय आहे. बाळपणी रूप असतं तसं तारुण्यात नसतं, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नसतं. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं, गोर पानहरणासारखे गोल गरगरे डोळे, गोपाल काळे कुरळे केस, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. आता इमानदारीनं बोलायचं. कोणी म्हणताय का आजोबा? काय कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे? काही नाही, एक पप्पी द्या मग जा नेवाशाला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही, कोण पाहत पप्पी कुठली? कुठं गेलं काय? महेंद्र भाऊ, कधी कधी वेळ जात नाही ना, 90चं म्हातार वेळ जात नाही तेव्हा आपलं जुना अल्बम काढतं. कोल्हापूरच्या तालमीतला फोटो काढतो 22च्या वयातला, आणि आता वय द्या आणलं. एका हाती आरसा घेतं, एका हाती फोटो घेतं. बराच वेळ पाहतं, विश्वास बसत नाही, मीच आहे का, मीच आहे का, मीच आहे का? आणि एकटंच रडतं कोणी का? पांडुरंगा कसा होतो? सफरचंद सारखे गाल होते, कोल्हापुरी मिशा होत्या, 112 किलो वजन होतं, 6.5 फूट उंची होती, 58 इंच छाती होती. आता दोन्ही काल गैरहजर झाले. काय झालं? म्हातारपण. रूपाला भय म्हातारपणचं. पण जाऊ द्या, बरंच झालं होता. हे 8 वाजत आले भयावरच. पुन्हा एकदा भोग्याला रोगाचं भय आहे, कुलवानाला अधपतनाचं भय आहे, संपत्तीवानाला राजाचं भय आहे, मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय आहे, शरीराला यमराजाचं भय आहे, रूपाला म्हातारपणचं भय आहे, शास्त्राला वादाचं भय आहे, गुणवानाला दुर्जनाचं भय आहे. सर्वांना भय आहे, पण तुकोबाराय छातीला हात लावून सांगतात, अमहरीच्या दासाकारी, अमहरीच्या दासाकारी, काका
असं काही भय नाही त्रैलोक्य. बाकी सर्वांना भय आहे, पण छातीला हात लावून सांगतायत महाराज आम्हाला नाही.